एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कशा सर्वजण मस्त मजेत ना? मस्त मजेत आनंदीच असत. तर आज आहे घरातच रक्षाबंधनचं सेलिब्रेशन. तर इकडे मम्मी कट करत आहे, लेमन दाखवते. हे बघा, मम्मी किचनवरती पाण्याचं कॅनवर फॅन लावले. जुगाडू मम्मी. गरमच इतकं व्हायला लागले की नाही बघा, ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला गरम ऐकू आलंच. अगं, व्हिडिओमध्ये आवाज येणार थोडा वेळ जरा दाखवायला पाहिजे की नको काय केलं काय नाही ते. मम्मी लेमन आता कट केलाय इतकं. मी हे बघा, आता तू जातीस का ते अवघडच व्हायला का तुला? किचन मध्ये फॅन लावून मम्मी आमची जेवण बनवले. किचन मध्ये फॅन, मग काय माझा कायमचा शब्द गरम गरम होतंय. हे बघा, मम्मीने आता लेमनचे 4 पीस काढले. 4 नाही होते, 8 होतात. 8 कसला मोठा आहे बघा, मोठा आहे. हे माझ्या मम्मीच्या झाडचे आहेत. मम्मीचे झाडाचे. आज आमच्याकडे आहे रक्षाबंधन सेलिब्रेशन. सगळ्यांना सुट्टी असेल, सुट्टी नाही ती फक्त मला. आज काय काय जरा मेन्यू आहे, दाखवा मला. इतकी भांडी दिसत आहेत. तर फर्स्ट मेन्यू तुम्हाला कशापासून बापू? चपातीपासून. चपातीपासून? हा, म्हणजे जरा साध्यापासून जरा हायेस्ट होत जाऊया. पहिलं चपाती. ह्या चपाती हे झाले गरम गरम ठेवले होते. गरम ठेवल्यामुळे जरासं पाणी. विशेष पाहुणे आलेत आज. 2 पाहुणे आले. 2 चपाती, पुन्हा मसाले भात. हा मसाले भात, त्याच्यानंतर डाळ फ्राय, त्याच्यानंतर अख्खा मसूर, त्याच्यानंतर पॅटीस. आज सगळं मुलांच्या आवडीचं केलेलं आहे. इकडे छोले, बटर नान, बटर छोले. नेक्स्ट इकडे स्वीट डिश, शिरा, हलवा, शिरा. अजून काय तर राहिलं? अरे हा नाही, पापड आहे. राहिलं ते ना, थोडस मी खाली ठेवले होते. आज मी पूर्ण जेवण प्लेट भरूपर्यंत केलं. इकडे पापड बघूया, जरा कुरकुरीत आहे का बघते. कुरकुरीत, चवदार. आता हे काय? भजी नाही ते काय? इकडे कबाब. आप खाऊ कबाब. मी खाऊन बघते, केले म्हटल्यावर बघायला पाहिजे ना कसं झालंय. हे बघा, इतकं जेवणाचं डिश. आत्ताच भूक लागली मला. बघा, उलाढाल मम्मीचं एवढं आवरलं होतं सगळं मम्मीनं. अगं, पण नळ चालू केला होता, तर तुम्ही जर कुणीतरी बंद केला असता तर पाणी सांडलं नसतं. मला जर असं देते याला सांडलेलं पी आता. हे बघा, काय ऊन पडले. दिसत तर नाही इतकं ऊन पडलं. गाडी आमची मम्मी आमची दमली बाबा. एवढं काम सगळं करून मग केस बघा मम्मीची कशी दिसायला केस. एक तर तुम्ही मला आवरायला दिला नाही, सकाळपासून जेवणार. मम्मीचा लोक बघणार आहे काय? अगं थांब. नाही, तसंच थांब. आता उद्या तसंच जशी आता कामवाली बाई. हे बघा, पट कसले फास्ट साडी नेसलेले, नो मेकअप. हातात काय नाही. किती फास्ट म्हणजे हे आमची गडबड चालली आहे. आम्हाला जायचंय. होय, आम्ही जाणार आहे. ही जाणार आहे फिरायला. त्याच्यामुळे मग ह्यांचं पहिला आवरून राखी वगैरे बांधून घेऊया म्हटलं, आणि नंतर माझं आवरूया. रक्षाबंधन सेलिब्रेशन सगळ्यांचं झाल्यानंतर मग माझं. ठीक आहे. जसा आहे तसा व्हिडिओ अपलोड करणार आहे. भक्ती, गिफ्ट काय? केळी. काय देऊ गिफ्ट? भावाला द्यायचं असते काय? मी दिल्यानंतर तुम्ही देणार?
हं? पहिले तू गेली असतीच बरं झालं असतं. नाही ती मला सांगितली कारण मी आधी आधी पलट बाबा, सकाळपासून पोरगी उपाशी आहे. एकतर आणशील की नाही 1-2 किलो पेढे? दुकान चालू नव्हती ती, चांगली नव्हती. चांगली नव्हती ती. अगो ये बघ. अगो पण भासशील त्याला. सगळे भाऊ राखी बांधून झोपले असतील आणि ह्यांचं चालू आहे. ड्रेसला लागेल अगरबत्तीने मी आरती. हा आहे आदित्य, भक्ती. मला वाटते खूप लहानपणापासून ना दोघं जण म्हणजे सावली आणि भक्ती एकमेकांना असं राख्या बांधतात. त्या दोघी बांधत नाहीत. खाणार आहे? तू नेमकं काय भरवतेस तेच कळत नाही. भक्तीला थोडंसं ना आरती वगैरे. अगं बाई, राखी भावाची बांधल्या सुटली. अजून ताटावरनं उठलेला. ताटावरून नाही मी पाहिलं बांधलेली आहे. बांध आता आणि एकदा. नको बांध ना, बांधते थांब 1 मिनिट. गुंडाळ आलाय. गुंडळ आलायस. आणि भावाच्या पाया कोण पडणार? ते लास्टला. लास्टला काय आता पडायचं? लास्टला परत एकदा पडायचं. 2दा असे आशीर्वाद घेतल्यानंतर काय वाया जात नाही. डोकं टेकून. अरे डोक्यावर हात ठेव. पाय काढ. लागेल तिकडे दिव्याला लागेल ड्रेस. काहीतरी मिळालं. हे सावली, भक्तीची दुसरी बहीण. दोघींनी ड्रेस सेम घातले, फक्त कलर चेंज. त्याला मी सांगितलेलं निळं घाल म्हणून. त्याने जरासं निळं दिसत हिरवं घातलं. नव्हतं त्याला. त्याने जरासं व्हिडिओ मध्ये निळच दिसतं गे. अशा प्रकारे साजरी झालेली आहे रक्षाबंधन. मला तरी खूप वर्ष झाले मी रक्षाबंधन साजरी केलेली नाहीये. भावाला राखी बांधून किती वर्ष झाली. हो हो, त्याचा तुम्ही आवाज मोठा केलात. प्रत्येक वेळी सांगते तुम्हाला वाजू देत, पण ते बाकीच्या व्हिडिओचा आवाज आल्यानंतर कॉपीराईटची क्लेम येईल ना. मग परत सगळं. इकडे भक्ती पण व्हिडिओ करते. ए दादा, हे दादा, बक्की दादा. हे दोन्ही दादा. मी दादा म्हणत नाही त्याला, आद्या म्हणते. आद्या पण आज सांग. दादा म्हणतो. आज भाऊबीचाच गिफ्ट दिले ना, त्याच्यामुळे आज दादा म्हण. ए इकडे बघा ग. थांब तरी ओवाळू देत. हे दोन्ही भाऊ. दोघी जणी तू तिकडे जा, मग व्हिडिओ घेते. हो, मी गेलो. थांबा थांबा. किती साजरे हसताय बघा. झाले फोटो घेतले. बस काय अजून घेऊ? बस ना. अरे पाया पडायला लावणार नाही बहिणींना. व्हिडिओच्या अगोदर तर म्हणत होतं वाकवणार आहे आज त्यांना. पैसे घातले बदला. 100 रुपयासाठी पास पडायला. अगं बाई, कशी बहिणींना वाकवतायत. पाया दंडवत घालतो ना. का छान छान. ततास तू लवकर लवकर लग्न करून जा असं म्हण की. थांब रे, बोलू नको. व्हिडिओ करत नाहीये, फोटो काढते.
तुम्हीच परत घेताय का त्याच्या हातातलं? त्यांच्या हातातलं तुम्हीच घेताय काय? द्या की मग, सोडा की ते सोडा. बॉक्स सोडायचं पण धारच होईना झाले. आज भावानं उपाशी ठेवताय की काय? आवरा की पटपट. काय काय पंचपक्वान जे भावांना आवडतं ते चालले. आणि बहिणी वाढायला लागलेत. केले मी, वाढतायत बहिणी. फुकट काम. बघ ताटात जागा होतोय का? भक्ती व्यवस्थित वाढ. पुन्हा घेतील वाटलंच तर. नाही तर परत भाऊ जेवायला येणार नाहीत घरी, बहिणी अशा वाढतायत म्हणून. वाढणार नाही. खायची अशा तुम्ही घसरत घसरत जाणार आणि मग वाढणार. ट्रॅफिक लय झाले. कुठल्या कुठल्या ताटात काय काय आहे बघा. सगळ्यांना एकसारखं द्या. दिसेल त्याच्यात वाढ. पापड, लिंबू, सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित वाढा. भाऊ नाराज नाही झाला पाहिजे. लाडकी बहीण योजना किती? 3000 रुपये भेटणार. मला का नाही बाबा भेटणार आहेत? काय माहित नाही. मिळतील. मम्मीचे मिळाले ना? ही मला बोलली काल. पण नाही अजून का आलेले नाही. हे बघा इकडे आमचं छान असं शुद्ध शाकाहारी श्रावण महिन्यातलं जेवण रक्षाबंधनचं. बसा रे बसा. भावानं बसा. हिने एकटीपुरतं बसायला फक्त घेतले. आज आमची भारतीय बैठक आहे छानपैकी अशी. या सगळीजण जेवायला. भावानं बिचाऱ्यानं वाढले जेवायला. जेवू देते आता मस्तपैकी आणि आपण पण आता जेवूया. भावाबरोबर बसले ते. आणि वाढायचं कोण काय माहीत भावांना. ओ मॅडम, लागलं तर भावांना कोण वाढणार? भांडी समोर आहेत. चालते. फायनली सगळं आवरलेलं आहे. आणि आज सगळ्यांनी छान छान कपडे वगैरे घातलेत. सगळ्यांनी छान आवरले. आणि मी एकटीच आहे अशी रेग्युलर कपड्यामध्ये. ते पण आज तुमची सगळ्यांची इच्छा होती साडी नेसून व्हिडिओ करा. ती का पूर्ण झालीच नाही. ती थोडंसं हे करून व्हिडिओ केला होता. पण काल नवऱ्यानं सांगितलं नेस बघूया साडी, दिवसभर जेवण वगैरे कर बघूया. तर केले मी. आज जेवण वगैरे सगळं होईपर्यंत उशीरपासून साडीमध्ये छान असं स्वयंपाक केला. त्याच्याबरोबर सगळ्यांना वाढलं म्हणजे मी थोडं वाढलं, मुलींनी थोडं वाढलं. तर झालं छान असं जेवण झालं. शुद्ध शाकाहारी जेवण. रक्षाबंधन झाली, संपली एकदाची. माझं ना मी रक्षाबंधन करून जवळपास 10-12 वर्ष झाले असते. मला भाऊ आहे पण प्रत्येकांचा संसार, व्याप, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी. त्याच्यामुळे नाही मी भाऊबीज एका दुसरी मी केली. म्हणजे ह्या 10-12 वर्षामध्ये 1 ते 2 भाऊबीज केलेत. पण रक्षाबंधन नाही केले. वाटतं मला पण खूप वाईट वाटतं. कारण प्रत्येकजण आता इथं सगळे बसलेत. पण ना आमच्याकडे कॅमेरा फिरवू नको. कारण की त्यांचं ना आता जेवून सगळं लिपस्टिक, लाली लिपस्टिक सगळं मेकअप गेलाय. मग म्हटलं असू देत. मीच व्हिडिओचं एंड करते आणि मग आवरायला बरं. जेवण वगैरे सगळ्यांचं जेवण झाले. आणि आज जेवण मस्त झालं होतं. केले मी. त्याच्यामुळे तर छान होणारच एवढ्या गरमीमध्ये. काय 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 म्हणते म्हणजे जा की तू. तर माझी खूप इच्छा आहे गावी जावावं, रक्षाबंधन करावी, भाऊबीज करावं. पण काय करणार. आता इथे सगळ्यांनी राख्या बांधल्या. भावानं बहिणीला गिफ्ट दिलं. गिफ्ट राहू देत. गिफ्ट काय एवढं महत्त्वाचं नसतं. पण भेटी गाठी होतात ना ते खूप महत्त्वाचं असतं. पण वाटतं मी आज सकाळी उठल्या रडले. आज खरंच
आज रडायला नको पाहिजे होतं, पण आज सकाळी उठल्या मला वाटते मी 5:30-6 वाजता आज रडली. रजिस्टर पण ओरडले, कशाला रडतेस, आहे ना आम्ही सगळीजण, लईच वाटत असलं मला राखी बांध. तर म्हटलं तसं नसतं ना, पण एक असतं, म्हणजे मी दाखवत नाही शक्यतो मला वाईट वाटलं किंवा मला पण फिलिंग आहेत, हे मी शक्यतो ना कायम असं हसत मुखानं प्रत्येक गोष्ट करत असते. तर मी मनातलं दुःख असं व्यक्त करू शकत नाही, कारण की मी जर असं हे झाले ना, माझ्या घरातलं पूर्ण वातावरण असं विचित्रच होतं, म्हणजे कोणाचाच मूड लागत नाही किंवा प्रत्येक जण मग माझ्याकडेच बघत असणार, मी म्हणजे काय विचार करत असेल, कुठल्या मूडमध्ये असेल, हा विचार मग प्रत्येकाचा, माझ्यामुळे बाकीच्यांचा दिवस खराब जायला नको, हेच फक्त माझं असतं. त्याच्यामुळे मी शक्यतो एकटं असेल ना, जेव्हा मी एकटी असते ही सगळी ऑफिसला, ज्याच्या त्याच्या कामाला, शाळेला वगैरे गेली ना, तर मला कधी एकदम जास्त रडावंसं वाटलं, हसावंसं वाटलं, हसावं का सगळ्यांच्या सोबत असते, पण रडावंसं वाटलं किंवा एकदम वाईट वाटत असेल तर मी एकटी ते करते, कोणालाही न दाखवता. पण ते घरी आल्यानंतर मुलांना पण असू दे, मिस्टरांना पण असू दे, समजून येतं, कारण की डोळे सुचतात ना, तर ना त्याच्यामुळं. तर आज रडल्यामुळे मिस्टर ओरडले मला रक्षाबंधनच्या दिवशी. साहजिकच आहे ओरडणं, कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की कोणाला समोरच्याला जर तुझी काळजी नसेल किंवा समोरच्याच्या जर भावना नसतील, तुला भेटायच्या वगैरे भावना असतील पण येऊ शकत नसेल, असं पण होतं की यावं त्याला पण वाटत असेल यावं, पण काय करणार, शेवटी नोकरी आली, त्याचा संसार, तर असं होतं. चल ठीक आहे. सगळं छान असं मुलांनी, महत्त्वाचं म्हणजे मुलांनी छान सेलिब्रेशन केलं, घरच्या घरीच केलं, आणि मी साधं सिंपल असं जेवण बनवलं होतं. ते सगळ्यांनी बसून आम्ही छान असं जेवलो, पण छान पंगत घालून, तेच एक सुकून, आणि मुलांच्या आवडीचंच मी आज सगळं केलं होतं. ती 2 जण आहेत, ती म्हणजे लहानपणापासून ही 4 जण ना खेळायला, परत जेवायला, आता मोठी झालीत, कॉलेजला वगैरे जिकडे तिकडे आहे, त्याच्यामुळे थोडंसं बसत नाही त्यांचं गणित, पण जवळच इथं राहायला आहेत. पण रक्षाबंधन ही माझ्या इथेच होती, भाऊबीज ही माझ्या इथेच होती, आणि तो खास करून ना हॉस्टेलला असतो, तो 11वीला आहे, तर हॉस्टेलला असल्यामुळे तो आज खास करून रक्षाबंधनसाठी आला, आणि तो पहिला भक्ती करून राखी बांधून घेतो. तर ते खूप लहान असल्यापासून आहे, 4घांची गट्टी चांगली, आणि मला पण ती मुलासारखीच आहेत, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण असे सेलिब्रेशन मस्तपैकी रक्षाबंधन, भाऊबीज असं करतो. तर चला, बाय बाय, टेक केअर. आजचा व्हिडिओ इथेच संपवते, आणि थोडंसं आता मी फ्रेश होते. बाकीची सगळी मला बघून हसायला लागली आहेत, ही काय बडबडते व्हिडिओमध्ये, सारखं काय काय सांगत असते असं म्हणत असतील ना, काय करणार. असो, अशी बघू नका सगळेजण माझ्याकडे, तुम्ही मला दृष्ट लागेल. सगळ्यात बेस्ट ना ह्या सगळ्यांनी ना, खरं सांग, हात करून सांगू नको, आता इथे ना माझी मैत्रीण वगैरे आहे, तर त्यांनी सगळ्यांनी ना छान आवरलं होतं, पण आत्ताच्या कंडिशनमध्ये मी आता बोलायला, ह्या कंडिशनमध्ये तुमच्यापेक्षा मी छान दिसायला लागली. तुम्ही सगळ्या आवरण्यात बिझी होता, मी जेवण करण्यात बिझी होते, पण आत्ता सेकंडमध्ये तुम्हाला सांगते तुमच्यापेक्षा मी छान दिसते. चला, बाय बाय. सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझे व्हिडिओ पाहणारे भाऊ आहेत ना, त्यांना माझ्याकडून राखी, आत्ता इथे माझ्याकडे नाही तर दिली असती, बरं ते जाऊ दे, राखी जाऊ दे. हे घ्या, सगळ्यांना कॅडबरी घ्या. उलटा पकडला का? हां, सगळ्यांनी ह्याच्यातले एक कॅडबरी काढून घ्या, माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट. चला, बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून सांगा. बाय.